सोमवार को हुए दंगों के बाद नागपुर में अब भी माहौल तनावपूर्ण है। वहीं मंगलवार को महिला कर्मचारियों के साथ छेड़छाड़ के वीडियो सामने आने के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खासम खास कहे जाने वाले बीजेपी विधायक परिणय फुके का बयान कई मायनों में महत्वपूर्ण माना जाएगा। फुके ने साफ तौर पर इशारा किया है कि दंगों में लिप्त सभी आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। उनके बयान से एक बात तो साफ है कि बीजेपी सरकार दंगियों के खिलाफ सख्त कदम उठाने की तैयारी में है। नागपूरमध्ये जे एक सुनियोजित गटाच्या अंतर्गत दंगा घडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि काल आज काही व्हिडिओज आले ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यात आलेला आहे, महिला कर्मचाऱ्यांवर हमला करण्यात आलेला आहे। तर निश्चितच हे निषेधार्थ आहे आणि ज्या लोकांनी या सगळ्या घटना घडून आणल्या त्यांच्यावर कडक कारवाई होणार हे मी आपल्याला 100% सांगतो। नाही, हा एक सुनियोजित कट होता। यामध्ये दंगल मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। तो कुठेतरी पोलीस विभागाने एका तासाच्या आत हाणून पाडला आणि सगळं संपुष्टात आलं। ज्या लोकांनी याच्या मागे असतील त्या सगळ्यांवरती कडक कारवाई होणार।